लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की श्रीनिवास आणि आजी भावना आणि सिद्धूच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी गाडेपाटलांच्या घरी गेलेले असतात. परंतु तिथे आजी त्या दोघांचा प्रचंड अपमान करते. त्यानंतर काहीही साध्य होत नाही. इकडे आजी आणि श्रीनिवास जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांची दोन्ही मुलं म्हणजे हरीश आणि संतोषसुद्धा त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात असतात. संतोष म्हणत असतो की काय बाबा, तुम्ही हा डिसिजन अगदी चुकीचा घेतलेला आहे. तुम्हाला सिद्धूशीच भावनाचं लग्न का लावून द्यायचं आहे? सिद्धू हा चांगला मुलगा नाही आहे. त्यापेक्षा आपण असं करूया की या झालेल्या प्रकाराची आपण त्या गाडेपाटलांकडून चांगली नुकसान भरपाई घेऊया. खूप मोठी रक्कम ते आपल्याला त्यांची इज्जत वाचवण्यासाठी देतील. त्यानंतर इकडे लक्ष्मी म्हणते की अरे संतोष, एवढ्या दिवस तर तू तुझ्या भावनाला या घरातून हकलून देण्यावर टपून बसला होतास. तुला कधी एकदा तिला या घराबाहेर काढीन असं झालं होतं आणि आता कशाला विरोध करतोय? त्यानंतर हरीशसुद्धा म्हणतो की बाबा, या लग्नामुळे माझं खूप नुकसान होणार आहे. सिंचना मला कायमची सोडून गेलेलीच आहे आणि आता जर लग्न झालं तर पुन्हा सिंचना माझ्याशी घटस्फोट घेऊन टाकेल. मग माझा संसार तुटणार आहे. लक्ष्मी आणि श्रीनिवास विचार करतात की असे कसे हे दोन्ही भाऊ आहेत जे बहिणीच्या सुखापेक्षा स्वतःचा सुख बघत आहेत आणि स्वतःचा स्वार्थ बघत आहेत. संतोषचं हे वाक्य ऐकून घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो की आपण भावनाच्या इज्जतीची नुकसान भरपाई मागायला पाहिजे, पैसे मागायला पाहिजे. तेवढ्यात सिंचना दरवाजात उभी राहिलेली असते. सिंचना म्हणते की आई, तुम्हाला संतोष भाऊजींचं कारस्थान अजून माहीत नाही आहे वाटतं. आणि आता संतोषचा चेहरा अगदी पडलेला आहे. संतोषला आता काय बोलावं तेच समजत नाही आहे. आणि मग सिंचना गाडेपाटलांच्या घरी संतोषने काय ड्रामा केलेला आहे ते सगळा लक्ष्मी आणि निवासला सांगणार आहे. त्याची काय शिक्षा मिळणार संतोषला हे येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल.